ऋषी 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 कुठे निघालास एवढ्या घाईत? 9 वाजता मीटिंग आहे आपली. नाही मीटिंग नाही, ते कमळी खरं तर काय काय परत कमळी? डोंट टेल मी ऋषी. नाही आता काय राहिलंय? आंदोलनं झाली, एक्झाम झाली, रिझल्ट्स लागले, तिला ओवाळून सुद्धा झालं. अजून काय राहिलंय का? तू काय कमळी कमळी करतोयस? आणि मला एक कळत नाही, तिला सुद्धा इतकं भान नाहीये का एखाद्याला किती त्रास द्यावा? बरं तिला नाही तर नाही, तू सुद्धा तेच करतोयस. व्हाय डोंट यू फोकस ऑन बिझनेस? आई तुला कसं, ती आत्ता तिच्या गावी निघून गेली आहे, तिला अजून माहिती पण नाही. काय माहिती नाहीये तिला? तिला काय माहितीये काय माहिती नाहीये याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये, आणि तुझंही असायला नको. आई माझी इमर्जन्सी आहे, मला आत्ता जावं लागेल. मी दादाला मेल केला आहे माझं प्रेझेंटेशन, माझ्या लॅपटॉपमध्ये पण ते रेडी आहे, त्याला एकदा गो थ्रू करायला सांग. माझी इमर्जन्सी आहे प्लीज. ऋषी जस्ट लिसन टू मी. काय झालंय या मुलाला काही कळत नाही. कोणाचं म्हणतेस आई? ऋषीचं? काय करू या मुलाचं कळत नाहीये मला. सतत त्या कमळीचा विचार. आई तरीही मी तुला सांगत होतो की ऋषीवर कुठल्याही प्रोजेक्टची जबाबदारी देऊ नकोस, त्याला नाही झेपणार. आई अगं बघितलंस ना आता कसा निघून गेला ते. हे बघ आई, ऋषीला जॉबला होता तेच बरं होतं, निदान तिथे अडकून तरी होता. आता पूर्णपणे बेजबाबदार वागतोय तो बस. रोहित, या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आय थिंक तो त्याचं ऑफिसचं काम व्यवस्थित करतोय. आई काय व्यवस्थित करतोय? हा बघितलंस ना तू? आई तुला सांगू, काल त्या प्रोजेक्ट बद्दल मी त्याच्याशी बोललोय, मी त्याला सगळं सजेस्ट केलं. मी त्याला सांगितलं की अरे तू ज्या प्रोजेक्टवर काम करतोयस त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचार आधी कन्झ्युमरचा कर आणि मग प्रॉफिटचा कर. कारण हे नयनतारा इनामदारचं प्रोजेक्ट आहे, आपल्या आईचं. आणि नयनतारा इनामदारच्या प्रत्येक प्रोजेक्टकडे कन्झ्युमर एका वेगळ्या दृष्टीने बघतात. त्याच्यामध्ये अशा रॉ मटेरियलचा वापर केला पाहिजे ज्याच्यानी आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल पण प्रॉफिट मात्र वाढेल. हे मी त्याला सजेस्ट केलंय आई. आय मस्ट से रोहित, तुझे सजेशन्स खूप चांगले आहेत. आणि एक मोठा भाऊ म्हणून तू ऋषीला गाईड करायलाच हवंस. हे बघ आई, तुझं बरोबर आहे, पण मी तरी त्याला किती दिवस स्पून फिडिंग करणार? त्याच्या काही मर्यादा आहेत ना. पण ऋषी मात्र त्याची सगळी हुशारी त्या गावच्या मुलीवर वाया घालवतोय. डोंट वरी, आय थिंक तो प्रेझेंटेशन पर्यंत पोहोचेल. नाही येणार आई, मी बेट लावतो ऋषी मीटिंगला येणार नाही. तू लिहून घे. तो आत्ता तिची मदत करायला गेलाय. तू बघ, तो तिला पर्सनल ट्युशन सुद्धा देईल, तिची सगळी मदत करेल, पण मीटिंगला मात्र वेळेवर येणार नाही. मूर्ख आहेस का तू राधिका? काय हे, किती साखर टाकली ह्याच्यामध्ये? तुला माहिती नाहीये का मला किती साखर लागते ते? रोहित, तुला 1 चमचा साखर लागते, मी तेवढीच टाकली. माझ्याशी वाद घालू नकोस. हे जे केलंय ना घाण, ते आधी बदलून आण. दुसरा चहा घेऊन ये जा. आणि हे जे देवानी थोडंसं डोकं दिलंय ना, त्याचा कधी वापर करायला शिक. रोहित, काय चाललंय? हा, तुझं फ्रस्ट्रेशन तिच्यावर का काढतोयस? आणि ही काय भाषा झाली बायकोशी बोलण्याची? राधिका, दुसरा चहा दे त्याला. चहा घे ना थोडासा. आई, कालपासून तू साधं पाणी देखील प्यायलेलं नाहीयेस. तुझ्या तब्येतीचं काही नुकसान झालं तर तुझा त्रास होईल आई. बरं, चहाच सोड. तू घरी जाऊन थोडा वेळ आराम करतेस का? नाही रे, काल रात्रीपासून तू झोपलेली देखील नाहीयेस. राजन, यांना बरं वाटेपर्यंत मी इथून हलणार नाहीये. आई आई, पण तुझी तब्येत बिघडली तर काय करायचं आई? आणि मी आहे ना इथे. तू तू घरी जाऊन थोडा आराम कर ना प्लीज. माझी तब्येत काही महत्वाची नाहीये, ह्यांचं बरं होणं हे महत्वाचं आहे राजन. हो, पण
पण तू काळजी करू नकोस, बाबा लवकरच ठीक होतील आई. डॉक्टर म्हणाले की 48 तास क्रिटिकल आहेत. त्यातले फक्त 24 तास झाले. मग काळजी तर वाटणारच ना. आई तू टेन्शन नको घेऊस. पुढच्या 24 तासात बाबांची तब्येत नक्की बरी होईल बघ. मग मग बाबांना आपण घरी घेऊन जाऊ. हा ऋषी भाऊ सॉरी, अहो मला कळालंच नाही त्या कधीच अटकल्या. हे बघ आता झालं ते झालं, पुढे काय करायचं ह्याचा विचार करूया. ऋषी भाऊ काय करायचं आता? त्या काल रात्री निघालेत म्हणल्यावर आतापर्यंत पोहोचले बी असतील. हे बघ असं होप सोडून नाही चालणार आपल्याला. मग त्या कशा गेल्यात काय माहितीये तुला? तू बस नाहीये म्हणालास ना, मग त्या गेल्या कशा नक्की? हो टेम्पोने गेल्यात म्हणजे आमच्या गावच्या आजूबाजूच्या गावचे जे टेम्पोवाले आहेत की नाही ते मुंबईला भाजीपाला घेऊन येतात आणि जाताना एखादी सीट गावली तर घेऊन जातात. आणि हे टेम्पोवाले माल कुठे देतात नक्की? इथंच मार्केटला, व्यापाऱ्यांना नाहीतर हॉटेलमध्ये. आपलं कॉलेज आहे की नाही त्याच्या शेजारची गल्ली आहे ना, तिथपर्यंत तिकडचा माल पोहोचतो हे माहिती आहे मला. चल ना मग तिथे चौकशी करूया. त्या टेम्पोवाल्याचा नंबर मिळाला ना तर कामच होईल आपलं. चल. चला पोरींनो, बसा गाडीत. सरे, आम्ही नैवेद्य करायला घेतलाय. काय लागलं तर आम्ही तुला विचारतोय. हे बघ, आबांच्या आवडीचे समदे पदार्थ केले आहेत. काय बी काळजी करू नका. कमळीपासून इतकी मोठी गोष्ट मला पावली. तिला जेव्हा समजेल तेव्हा काय होईल ग? सरे, तो विचार सोड आता. मी तर म्हणते श्राद्ध झालं की सरळ तिला फोन करून बोलून घे आणि सरळ सगळं खरं सांगून टाक. नाही ग, कमळीसाठी आबा काय होतं तुम्हाला ते माहित आहे ना. जेव्हा तिला समजेल का आता आबा या जगातच नाही, तेव्हा तिचं काय होईल या विचारानं माझ्या अंगावर नुसतं काटा उभा राहतो या.